प्रभू येशूच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं वर्ड्स ऑफ होप या कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. आय रिअली वेलकम ऑल ऑफ यू इन दिस ब्युटिफुल प्रोग्राम. इट्स कॉल्ड वर्ड्स ऑफ होप प्रेझेंटेड बाय चर्च ऑफ क्राइस्ट. आणि खरोखर मला आनंद वाटत आहे की तुम्ही सर्वजण हा कार्यक्रम आनंदाने पाहत आहात, त्याला चांगला प्रतिसाद देत आहात आणि अनेकांनी विशेष प्रकारे या कार्यक्रमाबद्दल माहिती विचारून घेतलेली आहे. आणि आम्ही लवकरात लवकर हा कार्यक्रम यूट्यूबवर सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, जेणेकरून तुम्ही यामधले संदेश ज्याही वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही पाहू शकता, त्यावर अभ्यास करू शकता आणि अत्यंत सखोल रीतीने त्यावर तुम्ही विचार करून तुमचे प्रश्नसुद्धा आम्हाकडे पाठवू शकता. आणि याबद्दल मला खरोखर आनंद होत आहे की या संपूर्ण सोशल मीडियाच्या द्वारे, या टेक्नॉलॉजीच्या द्वारे तुमच्यापर्यंत देवाचं वचन स्पष्टपणे येत आहे. आणि खरोखर तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी प्रार्थनापूर्वक या धार्मिक कार्यक्रमाला प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. यावेळेस आपण आजचा आपला जो संदेश आहे, आजचं आपलं देवाचं वचन आहे, याच्यावर आपण मनन करणार आहोत. त्यापूर्वी आपण देवाकडे प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो स्वर्गीय बापा. आज सकाळच्या वेळी अनेक प्रियजन, अनेक परमेश्वरा प्रेक्षक आपापल्या घरामध्ये हा तुझा कार्यक्रम पाहण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आजच्या वचनाच्या द्वारे त्यांना तू आशीर्वादित कर परमेश्वरा. आणि तुझं वचन समजण्यासाठी विशेष प्रकारे तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य त्यांना पुरव, हीच आमची विनंती आणि प्रार्थना आहे. प्रभू, आम्ही विशेष प्रार्थना करतो, जर कोणी परमेश्वर आजारी असतील, दुःखी असतील, त्यांना तू स्पर्श कर आणि आजच्या या संदेशाद्वारे त्यांना तू आशीर्वादित कर. आमचा धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू, याच्याच प्रिय आणि गोड नावाने ही प्रार्थना तुझ्याकडे केली म्हणून तू ऐक. आमेन. आजचा संदेश विशेष प्रकारे आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, कारण याबद्दल अनेक जण विचार करत नाहीत. आम्ही यावर विचार करतो की आमचा प्रभू ख्रिस्त जो आहे तो मानवाच्या कल्याणासाठी जगामध्ये आलेला होता आणि आजही तो आहे. याबद्दल तुम्ही आणि मी मागील काही धड्यांमध्ये बघितलेलं आहे. पण आजही जगामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांचा प्रभू ख्रिस्तावर विश्वास आहे, पण त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास नाही. की प्रभू ख्रिस्त मरणामधून जिवंत झाला या गोष्टींवर त्यांचा विश्वास बसायला तयार नाही. आज आम्ही विशेष प्रकारे या संदेशाकडे लक्ष देणार आहोत. आणि आपल्या संदेशाचं आजचं हेडिंग आहे येशूचे पुनरुत्थान, द रिजरेक्शन ऑफ जीसस क्राइस्ट. आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे की प्रभू ख्रिस्त जो पुनरुत्थित झालेला आहे त्याचा अर्थ काय आहे. कारण आम्ही पाहतो जगामध्ये असंख्य लोक आलेले आहेत, महागुरू आलेले आहेत, महापंडित आलेले आहेत, अभ्यासक आलेले आहेत, अनेक जण धर्माचे संस्थापक आलेले आहेत, पण ते आले आणि मरण पावले, पण त्यांच्याबद्दल कुठेही अशा प्रकारची बातमी नाही की ते मरणानंतर जिवंत झालेले आहेत. त्यांच्या कबरा तशाच आहेत, त्यांचे पुतळे तशा प्रकारे बसवण्यात आलेले आहेत, पण ते मरणावर त्यांनी विजय प्राप्त केला अशा प्रकारच्या गोष्टी कोणाच्याही कानावर नाहीत. पण बायबल आम्हाला सांगतं की प्रभू ख्रिस्त या जगामध्ये आला, राहिला, त्याने सेवा केली आणि तुमच्या आणि माझ्या पापांसाठी तो वधस्तंभावर मरण पावला आणि मग त्याला गाडण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. ही बातमी जगासाठी आनंदाची आहे. आज आपण पवित्र शास्त्रामधून या भागावर विशेष विचार करणार आहोत. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि त्यामधला पूर्ण अध्याय तुम्हाला वाचायचा आहे, पण यामधले काही वचनच आपण अभ्यासणार आहोत. आणि मी तुमच्यासाठी ते घेऊन येत आहे, वाचत आहे, याकडे लक्ष द्या. 1 Corinthians chapter 15 verses 1 to 10 आपण वाचणार आहोत. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हा सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला,
जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हास ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले, म्हणजे तो जिवंत झाला. 5 वचन सांगतं, आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. यातील बहुतेक आजपर्यंत ह्यात आहेत आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला. आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. कारण प्रेषितात मी कनिष्ठ आहे, प्रेषित म्हणावयास मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे, आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही. पौल ज्याविषयी आपण मागील आपल्या आठवड्यातील काही धड्यांमध्ये बघितलेला आहे, तुम्ही कदाचित तो धडा ऐकला नसेल तर यूट्यूबवर कृपा करून तुम्ही त्या धड्याविषयी विचार करा आणि पहा. त्यामध्ये शौलाचं परिवर्तन याबद्दल सांगण्यात आलेलं आहे की हा जो शौल आहे तो कशा प्रकारे परिवर्तित झाला, कशा प्रकारे त्याचं तारण झालं, आणि मग हा शौल जो आहे ज्याचं नाव पौल अशा प्रकारे म्हटलं गेलेलं आहे, त्याने या बायबलमधल्या नवीन करारामधली अर्धी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्यापैकीच करिंथ येथील मंडळीला तो पत्र लिहून तेथील बंधुजनांना उत्तेजन देत आहे आणि सांगत आहे की जर ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा आणि माझा विश्वासही व्यर्थ आहे. आणि तो स्वतः पुरावा आहे, कारण मागील धड्यामध्ये तुम्ही आणि मी पाहिलेलं आहे की त्याला प्रभू ख्रिस्ताचं दर्शन झालेलं आहे, आणि त्याबद्दलच तो इथे लिहित आहे. आणि तो सांगत आहे की कशा प्रकारे प्रभू ख्रिस्ताने शिष्यांना दर्शन दिलं, त्याचप्रमाणे 500 पेक्षा अधिक लोकांना त्याने दर्शन दिलं. आणि मग शेवटी तो म्हणतो की मी जो काही अकाली जन्मलेला, आणि तो कबुली देत आहे की मी ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ केला, देवाच्या लोकांचा छळ केला, मलाही त्याने दर्शन दिलं. आणि खरोखर त्याबद्दल तो देवाला धन्यवाद देत आहे. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे की येशू पुनरुत्थित झालेला आहे, येशू जिवंत झालेला आहे. आणि येशू जिवंत होण्याचा पुरावा तो स्वतः देत आहे की मी स्वतः येशूला पाहिलेला आहे आणि तो पुनरुत्थित आहे. आणि आजही जगासाठी आनंदाची बातमी आहे, येशूचे पुनरुत्थान झालेले आहे. प्रभू ख्रिस्त मरणावर त्याने विजय प्राप्त केलेला आहे. आणि आज ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. प्रभू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची सत्यकथा म्हणजे त्याची सुवार्ता मी तुमच्यासाठी आज घेऊन येत आहे. आणि आपण त्या ठिकाणी या पौलाने जे सांगितलेलं आहे ते तुम्ही आणि मी वाचन केलेलं आहे, त्यावर आपण अधिक मनन करणार आहोत. कारण बायबल आम्हाला वेगवेगळ्या गोष्टीच्या द्वारे पुरावा देत आहे की प्रभू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे, आणि त्याने मरणावर विजय प्राप्त केलेला आहे. तुम्ही आणि मी विचार करू शकतो की 2000 वर्षापासून प्रभू येशूचे लोक, प्रभू ख्रिस्ताचे विश्वासणारे संपूर्ण जगतामध्ये सुवार्तेची घोषणा करीत आहेत की प्रभू ख्रिस्त संपूर्ण मानवासाठी मरण पावला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. ही सुवार्ता आहे आणि ही शुभवार्ता आहे जी तुमच्यासाठी आज प्रभूचे लोक घेऊन येत आहेत. मला माहित आहे की अनेक प्रेक्षकांना कदाचित हा प्रश्न पडलेला असेल की जो मनुष्य येतो तो मरण पावतो, तो पुन्हा कधी जिवंत होत नाही. ही कदाचित तुमच्यासाठी नवीन बातमी आहे, पण आनंदाची बातमी आहे की येशू जिवंत आहे. येशूने मरणावर विजय प्राप्त केलेला आहे. मागील 2000 वर्षापासून अनेक शास्त्रज्ञांनी, अनेक अभ्यासकांनी, अनेक ज्ञानवंत लोकांनी हे शोधण्याचा प्रयत्न केला की खरोखर येशू ज्याबद्दल अनेक लोक सांगतात त्याने खरोखर मरणावर विजय प्राप्त केलेला आहे काय, किंवा तो पुनरुत्थित झालेला आहे काय. त्यांनी भरपूर अभ्यास केला
आणि काही लोक गोंधळामध्ये सुद्धा पडले, कारण त्यांनी म्हटलं की यासाठी कोणता असा ठोस पुरावा आम्हाला दिसत नाही. पण काहींनी मान्य केलं की येशू जिवंत झालेला आहे. कारण त्या काळामधले 2000 वर्षापूर्वी इस्रायल देशामध्ये असलेले संपूर्ण पुरावे त्यांनी जमा केले, तेथील कबर त्यांनी पाहिली, सर्व गोष्टीचा अभ्यास केला आणि त्या काळामधले असलेले जे इतिहास तज्ञ आहेत त्यांनी ते नमूद केलेले आहे की येशू नामक व्यक्ती जो आहे तो या इस्रायल देशामध्ये राहिला आणि त्याचे अनुयायी झाले आणि तो त्या ठिकाणी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि त्याच्या विरोधकांनी सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये कबूल केलेला आहे की प्रभू ख्रिस्त जिवंत झालेला आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या लोकांना पैसे देऊन अशा प्रकारची बातमी पसरवायला सांगितली की जा आणि संपूर्ण लोकांना जाऊन सांगा की त्याचे शिष्य त्याचे शरीर घेऊन निघून गेलेले आहेत. पण ते त्याला लपवू शकले नाहीत. आजही तुम्ही आणि मी प्रभू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाकू शकत नाही, लपवू शकत नाही, कारण येशू जिवंत आहे. आणि आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे की प्रभू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं महत्त्व काय आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द रिझरेक्शन ऑफ जीसस क्राइस्ट. प्रभू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं महत्त्व का आहे. कारण एकच महत्त्व आहे आणि ते म्हणजे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे की देव जिंकणारा आहे, देव जिंकेल. हा विश्वास आम्हाला पुनरुत्थानाच्या द्वारे प्राप्त होतो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण आम्ही ज्या जगतामध्ये जगत आहोत त्या जगताकडे जर पाहिलं तर सर्वकडे आम्हाला पापच पाप दिसून येत आहे, द्वेष दिसून येत आहे, दंगे धोपे दिसून येत आहेत, भयानक अशा प्रकारच्या बातम्या आमच्या कानावर पडतात. टेलिव्हिजनच्या द्वारे आम्हाला माहिती होत आहे कशा प्रकारे युद्धाचं वातावरण संपूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे. आमचा भारत देशही त्याच्यापासून विलुप्त नाही आहे. बॉर्डरवर तशा प्रकारे आमचे सैनिक लढत आहेत आणि युद्धाच्या भयानक परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी सुद्धा आलेलो आहोत. आम्हीच भारतवासी नाही तर जगामधले अनेक देश युद्धाच्या सावटाखाली आहेत आणि अनेक लोक म्हणत आहे की आम्ही तिसऱ्या महायुद्धाकडे जात आहोत. हे भयानक चित्र आहे. एवढंच नाही तर अनेक आता या 4-5 महिन्यापासून कोरोना या विषाणूच्या द्वारे असंख्य लोक आजारी पडलेले आहेत, पुष्कळशे लोक मृत्युमुखी पडलेले आहे आणि जगाला याबद्दल चिंता पडलेली आहे. आणि सर्व वातावरण पाहता तुम्ही आणि मी कदाचित विचारतो की देव कोठे आहे, देव आहे की नाही. पण ज्यावेळेस आम्ही पुनरुत्थानाकडे येतो प्रभू ख्रिस्ताच्या, त्यावेळेस आम्हाला समजून येतं की देव जिंकणारा आहे. गॉड विल विन. या सर्व समस्येमधून आम्हाला बाहेर काढणारा एकमेव देव आहे आणि त्या देवावर तुम्हाला आणि मला विश्वास ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बायबल आम्हाला सांगतं की ज्या वेळेस प्रभू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि त्याने काही शिष्यांना त्या ठिकाणी जाऊन भेटला, त्यांच्या संगती तो बोलला, त्यांच्या संगती त्याने भोजनही केलं, तरी बाकीचे काही शिष्य होते ते यावर विश्वास ठेवत नव्हते. त्यांनी म्हटलं की आमचा मसीहा मरण पावला आणि तेथेच त्यांची आशाही संपून गेली. जे काही त्यांची आशा होती की प्रभू ख्रिस्त जो आहे तो आम्हाला मुक्ती देणार आहे, पण ज्यावेळेस त्यांनी त्याला वधस्तंभावर मरताना पाहिलं त्यावेळेस त्यांना वाटलं का येशू काहीही करू शकत नाही. आणि मग ते कबरेमध्ये त्याला घेऊन गेले, याचे सुद्धा ते त्या ठिकाणी साक्षीदार होते. आणि त्यांच्या कानावर बातमी आली की येशू जिवंत झालेला आहे, तरीही त्यांचा काही विश्वास नव्हता. त्यापैकी बायबलमध्ये एका जोडप्याची कहाणी सांगण्यात आलेली आहे. जे नवरा बायको आहेत तिथले दोघे जण यरुशलेमवरून पुन्हा आपल्या गावी अम्माऊसकडे निघालेले होते. बायबलमध्ये त्याबद्दल वृत्तांत आलेला आहे. लूका वर्तमान याचा 24वा अध्याय. मी आपल्या सर्वांसाठी यामधील एक वचन वाचतो. लूका वर्तमान याचा 24वा अध्याय. कृपा करून तुम्ही तुमच्या शास्त्राकडे लक्ष द्या. 24वा अध्याय आणि 21वे वचन. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती.
वचनाकडं कृपा करून पुन्हा लक्ष द्या. परंतु इस्रायेलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्याला आज 3रा दिवस आहे. हे नवरा बायको ज्यांचं नाव क्लैपा आहे नवऱ्याचं, आणि दुसरे जे आहे ती त्याची बायको आहे त्या ठिकाणी, आणि ते दोघंही निराश होऊन यरुशलेमेपासून आपल्या गावाकडे निघालेले होते. बायबल आम्हाला सांगतं या 24व्या अध्यायामध्ये 13व्या वचनापासून तर 35व्या वचनापर्यंत की प्रभू ख्रिस्त त्यांच्यासोबत चालू लागला आणि त्या तिघांमध्ये संभाषण झालेलं आहे. क्लैपा, त्याची पत्नी आणि प्रभू ख्रिस्त त्यांच्यामध्ये आहे. आणि प्रभू ख्रिस्ताने त्यांना विचारलं की तुम्ही असं का चिंताग्रस्त आहात. त्यांना प्रभू ख्रिस्ताकडे पाहिलं पण त्यांनी ओळखलं नाही. त्यांचे डोळे निराशेने भरून गेलेले होते, दुःखाने भरून गेलेले होते, त्यांची आशा नष्ट झालेली होती आणि ते दुःखी खाली मान घालून निघालेले होते. आणि त्यांनी आश्चर्याने प्रभू ख्रिस्ताकडे पाहिलं आणि त्यांना वाटलं की हा कोणता नवखा पाहुणा आहे की संपूर्ण इस्रायल देशामध्ये माहीत आहे की येशूला त्या ठिकाणी वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे, त्याला त्या ठिकाणी कबरेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि हे पण ते म्हणत आहेत की तो उठलेला आहे असं आमच्या काही शिष्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की त्याच वचनाला धरून प्रभू ख्रिस्ताने त्यांना संपूर्ण समजावून सांगितलं की प्रभू ख्रिस्ताबद्दल शास्त्रलेखामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे आणि ते कसं पूर्ण झालेलं आहे. तो त्यांच्या घराजवळ आलेला आहे. दोघाही नवरा बायकोने त्याला विनंती केली की कृपा करून आता दिवस संपलेला आहे, आमच्या घरामध्ये या आणि जेवण करा. आणि प्रभू ख्रिस्त त्यांच्या घरामध्ये आलेला आहे. आणि मग भाकर त्याला वाढण्यात आली आणि मग प्रभू ख्रिस्ताने भाकर घेतली, मोडली आणि बायबल आम्हाला सांगतं की त्यांचे डोळे उघडले गेले. आणि आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं की त्यांनी जो मेलेला येशू होता तो त्यांच्या घरामध्ये त्यांच्यासोबत भोजन करताना ते आपल्या डोळ्यांनी पाहत होते. आणि बायबल सांगतं प्रभू ख्रिस्त तेथून अंतर्धान पावला. आणि त्यांना एवढा आश्चर्य झाला की त्यांनी ते जेवण अर्धवट सोडलं आणि पुन्हा ते यरुशलेमकडे निघालेले आहेत आनंदाने. म्हणजे तुम्ही आणि मी विचार करू शकतो की काही तासापूर्वी ते निराशेमध्ये ग्रस्त झालेले लोक, दुःखाने बरबटलेले लोक आणि अशा प्रकारचा त्यांचा विश्वास अविश्वासामध्ये बदललेला की प्रभू ख्रिस्त मरण पावला, आता आमचा कोणीही वाली नाही, आता आम्हाला कोणीही आरोग्य देणारा नाही आहे, आता आम्हाला चांगलं शिक्षण देणारा कोणी नाही. आणि अशा प्रकारे दुःखी चेहऱ्याने खाली मान घालून ते आपल्या घराकडे येत होते. आणि प्रभू ख्रिस्त त्यांना शिकवित होता तरीही त्या ठिकाणी त्यांना थोडं आश्चर्य वाटलं नाही. पण त्यांनी कबूल केलं की ज्या वेळेस येशू त्यांना सांगत होता आमच्या अंतःकरणामध्ये उकळी फुटत होती, आजही तुमच्या अंतःकरणामध्ये कदाचित ही उकळी फुटत असेल, ती थांबवू नका. कृपा करून या वचनांकडे लक्ष द्या आणि लक्ष ठेवून विचार करा की येशू जर पुनरुत्थित आहे याचा अर्थ सर्व संकटामधून तोच आम्हाला बाहेर काढणारा आहे. ज्याने मरणावर विजय प्राप्त केलेला आहे तोच महत्त्वाचा प्रभू आहे, ज्यावर तुमचा आणि माझा विश्वास असणं फार आवश्यक आहे. बायबलमध्ये 1 पेत्र याचा 1 अध्याय 3 ते 5 वचनामध्ये सुद्धा याविषयी सांगण्यात आलेला आहे. पेत्राचे 1 पत्र याचा 1 अध्याय आणि 3 ते 5 वचन. आपल्या प्रभू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहात, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. हा जो पेत्र आहे ज्याच्याबद्दल पौलाने लिहिलेला आहे की प्रथम त्याने केफाला म्हणजे पेत्राला दर्शन दिलेलं आहे
आणि तोच पेत्र त्या ठिकाणी मंडळांना पत्र लिहून कळवत आहे की येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला देवाने, त्याच्या कृपेने तुम्हाला आणि मला जिवंत केलेला आहे. कारण आमचा येशू जिवंत आहे आणि तो जिवंत आशा आहे. तुम्हाला आणि मला या वचनावर विश्वास ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर प्रभू ख्रिस्त जिवंत झालेला आहे तर याचा अर्थ तो आमचा मालक आहे. त्याने मरणावर विजय प्राप्त केलेला आहे आणि जो मरणावर विजय प्राप्त करतो तो प्रभू आहे, तो मालक आहे. आणि तुम्ही आणि मी त्याला स्वीकारणं आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये लॉर्ड हा शब्द आहे, मराठीमध्ये त्याचं भाषांतर मालक होतं. कारण प्रभू ख्रिस्ताने संपूर्ण मानवासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे. ज्यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला त्याने त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. आज तुम्ही आणि मी सुद्धा मौल्यवान होऊ शकतो जर तुम्ही आणि मी विश्वास ठेवला या खऱ्या प्रभूवर, जो प्रभू आहे. बायबल आम्हाला सांगतं प्रेषितांची कृत्याचा 17वा अध्याय, यामध्ये सांगण्यात येतं की अज्ञानाच्या काळाकडे प्रभूने डोळे झाक केलेली आहे. प्रेषितांची कृत्याचा 17वा अध्याय आणि 30 आणि 31 वचन. लक्ष द्या या वचनाकडे. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली, परंतु आता सध्या स्थितीमध्ये सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतो. पश्चाताप कशाचा करावा? जे आम्ही अज्ञान काळामध्ये होतो, जे आम्ही तो चांगला मार्ग सोडून बहकलेले आहोत, त्या योग्य मार्गाकडे आम्ही यावं. आमच्या वाईट वचनाचा आम्ही पश्चाताप करावा, आमच्या वाईट गोष्टींचा आम्ही पश्चाताप करावा, आमच्या वाईट व्यसनांचा आम्ही पश्चाताप करावा. बायबल आम्हाला सांगतं आता देव स्वतः आज्ञा देत आहे की सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यातून उठून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे. आताच तुम्ही आणि मी हे वचन ऐकलेलं आहे. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे. म्हणजे येशू या संपूर्ण जगाचा न्यायनिवाडा करणार आहे. तो न्यायाधीश बनून येणार आहे. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं की त्याने त्याला मेलेल्यातून उठून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे. जर प्रभू ख्रिस्त जिवंत झालेला आहे तर तुम्हाला त्याबद्दल निर्णय घेणं आवश्यक आहे. कारण आताच तुम्ही आणि मी ऐकलेलं आहे की तो न्यायाधीश बनून येणार आहे. त्याच्याद्वारे संपूर्ण जगाचा न्याय होणार आहे. ही गोष्ट तुम्ही आपल्या मनामध्ये साठवून ठेवा की संपूर्ण मानवाचा न्याय होणार आहे. तुम्हाला आणि मला उगीच हे मानवाचं आयुष्य मिळालेलं नाही. जर प्रभू ख्रिस्त जिवंत झाला नसेल असा जर अनेकांचा विश्वास आहे तर मग आम्ही अज्ञानाच्याच काळामध्ये आहोत. आणि अनेक लोक निराशेच्या काळामध्ये आहेत. कारण त्यांना माहीतच नाही की मरणानंतर आम्हाला कुठे जायचं आहे. अनेकांना असं वाटतं की या जीवनामध्ये आम्हाला मानवाचं रूप मिळालेलं आहे, मानवाचं त्या ठिकाणी जीवन मिळालेलं आहे, हे खाण्यासाठी पिण्यासाठी, जीवनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी, आणि मग मरण पावल्यानंतर सर्व संपणार आहे. नाही, मरण हा शेवट नाही. हे प्रभू ख्रिस्ताचं पुनरुत्थान तुम्हाला आणि मला शिकवत आहे. कारण त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला माहीत आहे की प्रभू ख्रिस्ताच्या संपूर्ण पुनरुत्थानाविषयी ऐतिहासिक दृष्ट्या संपूर्ण गोष्टी तपासल्या गेलेल्या आहेत. इतिहासाला पुरावा आहे. प्रभू ख्रिस्ताचे सेवक 2000 वर्षापासून ही सुवार्ता कानाकोपऱ्यामध्ये गाजवत आहेत की येशू जिवंत आहे.
ते स्वतः त्याचा पुरावा राहिलेले आहेत आणि पवित्र शास्त्र आज त्याचा भक्कम पुरावा आहे. आणि बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुम्ही आणि मी त्या पुनरुत्थानावर जर विश्वास ठेवला तर तुम्हाला आणि मला नक्कीच सार्वकालिक जीवनाची आशा निर्माण होणार आहे. आणि ज्या भयामध्ये मनुष्य जगत आहे तो म्हणजे मृत्यू. कारण तुम्हाला आणि मला माहित आहे की मृत्यू जो आहे तो आम्हाला दूर करून टाकतो. मृत्यूची बातमी सुद्धा आमच्यासाठी एक भयानक आहे, दुःखदायक आहे. आमचे जे प्रिय लोक आहेत त्यांच्यापासून आम्ही दूर होतो. कदाचित आमचे प्रिय लोक आम्हाला सोडून जातात आणि दुःख अनेकांना पचवणं कठीण होऊन जातं. आणि कधी कधी अशा प्रकारचं वाईट वाटतं की ज्यावेळेस आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतो की कोणाचे तरी प्रिय व्यक्ती निघून गेल्यामुळे त्या घरातील लोकांनी आत्महत्या केली. त्यांना वाटलं मरण हे संपलेलं आहे, मरण हे भयानक आहे, मरण कठीण आहे, मरण आम्हाला दूर घेऊन जातं. आणि हे सुद्धा सत्य आहे. पण ज्या वेळेस आम्ही प्रभू ख्रिस्ताकडे येतो आणि त्याचं पुनरुत्थान आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला समजून येतं की प्रभू ख्रिस्ताने मरणावर विजय प्राप्त केलेला आहे. जे मरण भयानक आहे, मरण हे मानवासाठी शाप आहे. मानवाने स्वतःहून ते ओढून घेतलेलं आहे. कारण देवाची ही कदापि इच्छा नाही की मानवाचा मृत्यू व्हावा. पण बायबल आम्हाला सांगतं की देवाने मानवाला आज्ञा दिल्या आणि मानवाने त्या आज्ञा मोडल्या आणि मरण जगामध्ये आलं. एका मनुष्याच्या द्वारे मरण आलं पण दुसऱ्या मनुष्याच्या द्वारे तारण आलं. हे आम्हाला कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 15व्या अध्यायामध्ये पौल तंतोतंतपणे स्पष्टपणे समजावून सांगत आहे. आणि तो त्या ठिकाणी बोलत आहे की जर ख्रिस्त उठविला गेला नाही, कारण लोक म्हणतात की पुनरुत्थानावर आमचा विश्वास नाही. त्याही काळामध्ये काही लोक विश्वास ठेवत नव्हते, आजही अनेक जण विश्वास ठेवत नाहीत. मी त्यांना खात्री देतो जर तुम्ही तशा प्रकारचा विश्वास ठेवत असाल की पुनरुत्थान नाही तर तुम्ही भयानक प्रसंगाला सामोरे जाणार आहात आणि कदाचित तुम्हाला त्याचा पस्तावा वाटणार आहे आणि मग तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकणार नाही. आजच तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकता आणि येशूकडे आपलं लक्ष लावू शकता की जर येशू जिवंत झालेला आहे तर मला मरणाची भीती नाही. कारण बायबल आम्हाला सांगतं योहान कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय 13 ते 16 वचनामध्ये की ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्यावेळेस त्याने काही स्त्रियांना दर्शन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मरिया मगदालिया या स्त्रीचं नावाचा उल्लेख आलेला आहे. आणि ती त्या ठिकाणी दुःखाने रडून प्रभू ख्रिस्ताचा शोध घेत आहे. कारण तिने पाहिलं की कबरेवरची धोंड लोटलेली आहे, तिथे कोणी नाही. आणि ती विचारत आहे की माझ्या प्रभूला कोठे नेलेलं आहे. आणि ज्यावेळेस प्रभूने तिचं नावाचा उल्लेख केला मरिये, त्यावेळेस तिने प्रभूकडे आश्चर्याने पाहून म्हटलं रब्बुनी, म्हणजे गुरुजी. आणि ती आनंदाने प्रभू ख्रिस्ताला बिलगलेली आहे. प्रभू ख्रिस्ताने तिला दाखवून दिलेलं आहे की जे नातं आहे ते मरणामध्ये संपत नाही. देवासोबत आमचं नातं सार्वकालिकतेसाठी जोडू शकतं जर तुम्ही आणि मी येशूवर विश्वास ठेवला तर. आणि ती देवाची प्रेमळ इच्छा आहे की प्रत्येक मानवाने, तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही पंथाचा असो, कोणत्याही रंगाचा असो, कोणत्याही भाषेचा असो, या जगामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती याने देवाकडे यावं ही देवाची विशेष प्रकारे हाक आहे प्रत्येक मानवाला. कारण बायबल आम्हाला सांगतं की ज्या देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली त्याने या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू ख्रिस्त दिला तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावण्यासाठी. आणि तो प्रभू ख्रिस्त पुन्हा जिवंत झालेला आहे तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन देण्यासाठी. कारण येशूला ती कबर थांबवू शकली नाही. कारण प्रभू ख्रिस्त हाच पुनरुत्थान व जीवन आहे. हे तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
आज मी अनेक लोकांना आव्हान करू इच्छितो, जे दुःखामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत, भयानक अशा प्रकारच्या आजाराने जर तुम्ही पीडित असाल किंवा भयानक अशा प्रकारच्या आर्थिक विवंचनेमध्ये असाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे आयुष्य आमचं संपून गेलेलं आहे आणि आमचं आयुष्य भयानक आहे, पण मी तुम्हाला सांगतो की तुमच्यासाठी आशा आहे की येशू जिवंत आहे तुम्हाला या संपूर्ण प्रसंगामधून बाहेर काढण्यासाठी. कारण तोच अल्फा व ओमेगा आहे, तोच प्रारंभ व शेवट आहे, तो मृतामधून पहिला जन्मलेला आहे, तो स्वर्गामध्ये आहे, तो तुम्हाला आणि मला घ्यायला पुन्हा या पृथ्वीवर येणार आहे. आज मी तुम्हाला विनंती करतो, काय तुम्ही प्रभू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवित आहात? काय तुम्ही स्वतःचं परीक्षण करत आहात की मरण आमचा शेवट नाही? जे आमचे प्रियजन आम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांची आमची भेट होऊ शकते जर त्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला असेल तर, पण जर तुम्ही विश्वास ठेवला नसेल तर त्यांच्या संगती तुमची आणि माझी कदापि भेट होऊ शकत नाही, ज्यांनी विश्वास ठेवून प्रभूमध्ये जे झोपी गेलेले आहेत. आज मी तुम्हा सर्वांना आव्हान करतो, प्रभू ख्रिस्त जो आहे काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे, तो पुनरुत्थित प्रभू आहे, तो जिवंत आहे, तो तुमच्या आणि माझ्यासोबत या वचनाच्या द्वारे आज बोलत आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हे वचन समजलेलं आहे आणि प्रभू ख्रिस्ताचं पुनरुत्थान तुम्हाला पटलेलं आहे आणि आज खात्री पटलेली आहे. आणि खरोखर मला आनंद वाटत आहे की जर तुम्ही आणि मी या ठिकाणी विश्वास ठेवतो तर मी तुम्हाला विनंती करतो, जेथे कुठे तुम्ही असाल तेथे आपल्या गुडघ्यावर व्हा आणि जो प्रभू येशू आहे त्याला आपला मालक म्हणून स्वीकारा आणि कबूल करा की आजपासून येशू मी तुझा शिष्य बनण्यासाठी तयार आहे, मला शिकव. प्रभू तुम्हाला मदत करण्यासाठी आजही तयार आहे. प्रभू करो तुम्हाला आणि मला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, पुन्हा एक वार आम्ही या सुवार्तेबद्दल तुझे आभार मानतो. तू आम्हाला समजावून सांगितलेलं आहे की आमचा येशू जिवंत आहे, आम्हाला मरणाला घाबरायचं नाही आहे, मरण हा आमचा शेवट नाही. प्रभू तुझ्यासोबत आमची सहभागिता निरंतरची राहणार आहे, सार्वकालिकतेसोबत आम्ही राहणार आहोत. याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. स्वर्गीय बापा, तू आम्हाला प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे पटवलेलं आहे की तू आमच्यावर प्रेम करणारा पिता परमेश्वर आहे. आमच्या प्रभू ख्रिस्ताने आपला प्राण देऊन आम्हाला पटविलेला आहे की तो आमच्यावर प्रेम करणारा आहे. आमचा प्रभू ख्रिस्त पुनरुत्थित आहे. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि खरोखर प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो की आम्ही जे या जगामध्ये जिवंत आहोत, आम्हाला तू संधी दिलेली आहे की आम्ही पश्चाताप करून खऱ्या जिवंत देवाकडे वळावं. प्रभू तू आमचा स्वीकार कर. आज जेही कोणी प्रभू येशूचा स्वीकार करीत आहेत त्यांना तू आशीर्वादित कर स्वर्गीय बापा, आणि त्यांना परमेश्वरा तू तुझ्या कृपेमध्ये राख, हीच आमची विनंती आहे. प्रभू ख्रिस्त आमचं धन्यता आणणारा याच्याच द्वारे प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.